होय तर वाडात चुलीवरच चिकन. हे फक्त हे दाखवतीये मला, ते नाही करायचं. नमस्कार, मी संपदा. सायली कलेक्शन या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर हे बघा, माझ्या गावाकडचा घराचा व्ह्यू दाखवते. सकाळची वेळ आहे, 7:30 वाजलेले आहेत, तरीसुद्धा चंद्र अजून आकाशामध्ये आहे, दिसतोय बघा. सकाळचं वातावरण इतकं प्रसन्न वाटतंय, अप्रतिम वाटतंय बघा. ह्या सकाळच्या वातावरणामुळेच गावाकडे मन ओढ घेतं बघा. इतकं सुंदर वाटतं, सकाळ संध्याकाळ दिवसभर असं खूप छान वाटत राहतं गावाकडे. तसं सिटीमध्ये इतकं काही प्रसन्न नाहीच वाटत खरं म्हटलं तर, पण गावाकडे वातावरणच खूप छान असतं. हा बघा, सूर्य झाडातनं डोकावतोय. सकाळचा सूर्योदय पाहायला तर इतकं भारी वाटतं. हे बघा, झाडं भरपूर आहेत आमच्या गावाकडे, पण त्याच्यामुळे सूर्य दिसत नाही आहे. चांगला वर माथ्यावर येसपर्यंत आम्हाला सूर्य दिसतच नाही तसा. आणि हा अंगणाचा परिसर इतका अवाढव्य परिसर आहे आमचा. चारी बाजूने स्पेस मोकळी आहे बघा. अंगणामध्ये आबोलीची फुलझाडं आहेत बघा. हे आणि घराच्या गावाकडे आहे ना, प्रत्येक घराला अंगण असतं आणि ते अंगणाला दगडी कंपाऊंड असतं, दगडांचं कंपाऊंड असतं. गावाकडे आहे ना, या छोट्या छोट्या गोष्टीच खूप छान वाटतात. ही एका साईडला पडवी, गावाकडे ह्याला मोकळा स्पेस आहे, म्हणजे एक्स्ट्राचं सामान ठेवायला ती जागा असते, त्याला पडवी म्हणतात. आणि कपडे वगैरे वाळत घालायला आम्ही इकडे कपडे वाळत घालतो, किंवा एक्स्ट्राचं सामान नको असलेलं ते ठेवतो. ते खालच्या बाजूला दिसतंय ते माझ्या चुलत सासऱ्यांचं घर आहे. ते पण आमचंच घर आहे. तर असं आजूबाजूला इतकी झाडं आहेत, असं म्हणतात, म्हणजे खरंच आहे गोष्ट, की आमच्या घराच्या आजूबाजूला कधी कधी वाघ पण येतो, आणि खरी गोष्ट आहे ही. तर हे असं अंगण आहे, सभामंडपाच्या बाहेर अंगण. काही काही घरांना सभामंडप नसतं, पण अंगण नक्कीच असतं. तर या बाजूला वरती आहे ना, हे आंब्याचं झाड आहे, तिथे कुंपण केलेलं आहे वरती. तर तिथे मखमलीची फुलझाडं बघा किती सुंदर वाटत आहेत. तर हे इथून असं वरच्या बाजूला स्पेस मोकळा आहे. पायऱ्यावरती चढून गेल्यानंतर, कंपाऊंडच्या बाहेर गेल्यानंतर घराचा व्ह्यू हा असा असतो. इतका छान दिसतं बघा, घर असं छान दिसतं. मागच्या बाजूला स्पेस आहे ना, तिथे चूल वगैरे असते. आज मी तुम्हाला चिकन दाखवणार आहे, चिकन, चुलीवरचं चिकन. हा आता हे तर मी गावाकडे आहे ना, कांदा आणि खोबरं चुलीतच भाजून घेतात चिकनसाठी लागणार, तेच मी करते. तर कांदे भाजून झालेले आहेत. ते वरचं जे काळं आहे ते काढून टाकायचं आणि डायरेक्ट वाटपात घ्यायचं. आता खोबरं भाजायचं चाललंय. तर गावाकडे आहे ना, चुलीवर जेवण करायला सुद्धा खूप छान वाटतं. आम्ही गावाकडे गेल्यानंतर बहुतेक जेवण सगळं चुलीवरच असतं. फक्त फोडणी वगैरे द्यायची असेल ना, ती गॅसवर असते. गॅससुद्धा आहे आमच्या गावाकडे, पण गॅसचा वापर कमीत कमी होतो. पण छान वाटतं चुलीवर करायला, आणि चुलीवरचं चविष्टसुद्धा लागतं. हे बघा, खोबरं भाजून घेतलंय. त्याचं जो काळं काळं असतं ना, ते भाग काढून टाकायचं आहे. आणि आमच्या हे सगळं करताना गप्पा गोष्टी पण चालल्यात. सायलीची आजी गप्पा गोष्टी मारते बघा, ऐका किती छान असतात. गावाकडे आहे ना, हे गप्पा गोष्टी मारत जेवण करणं वगैरे खूप छान वाटतं. कधी वापरले इकडच्या ह्याच्यावर करणं, बारीक ह्याच्यावर किसणं. कधी मिक्सर लावायला काय, ते काय एवढं जाड नाही आहे, तेवढं पाहिजे.
काय करायचं? अशा आमच्या गप्पा गोष्टी चालल्यात बघा. कांदा बारीक करून घेतलाय. आमच्या आई स्वभावानं खूप छान आहेत बघा. आणि खऱ्यावर खोबरं भाजलेलं आहे. कांदा खाऱ्यावर भाजले बारीक करून घेतलेला आहे. आता हे वाटप मसाला तयार करायचा आहे. चिकनसाठी कोथिंबीर घेतलेली आहे. मगाशी हळद कमीच आहे की. आणि ही जी तेजपत्त्याची पानं आहेत ना, ती त्याचं झाड आहे ना आमच्या अंगणाच्या बाहेरच आहे बघा. तर सगळा मसाला वगैरे घेतलेला आहे. हे बघा. धणे पावडर, घरगुती मसाला, ही हळद, घरगुती धणे मसाला, पावडर, हळद, आलं लसूण, गरम मसाला, पेस्ट करायचे, आलं लसूण पेस्ट आणि चिकन ते मसाला. आहे चिकन आणि मसाला हे तेजपत्ता, हिरवी पानं, आणि हे तेजपत्ता ताजी ताजी. असं आमच्या करून घरची फोडणीला म्हणजे द्यायचं. घरात झाड आहे साहित्य मी घराजवळ. ते एका बाजूला काढून घरची काय, ठेवलेलं आहे. घरात थोडी झाड. मसाला वगैरे वाटून घ्यायच्या अगोदर चिकन मॅरिनेशनला ठेवते आहे. तर त्याला मी सगळे मसाले आहेत ना ते सगळे एकत्र केले आणि मीठ पण घेतलेलं आहे. पण ही पावडर जराशी चटणी आहे ना ती भिजवते जरा, कारण ती मसाला आधी कशाला लावायचा? मिक्स चटणी आहे त्यामुळे जरा पाण्यात भिजवली आहे. मसाला फ्रीजमधला. आणि ती मी चिकनला आता मॅरिनेशनला लावते आहे. अजून लिंबू वगैरे पिळून सगळे मसाले वगैरे एकत्र करून लिंबू पिळून मॅरिनेशन करून एक अर्धा तास 1 तास तरी ठेवणार आहे. आज फवारणी पण करायची आहे आम्हाला आंब्याची. त्याच्यामुळे सकाळी सगळं गडबड चालली. आणि आमच्याकडे नेहमीच आहे ना सकाळी स्वयंपाक लवकरच आटपतो गावाकडे, कारण सगळेच कामं पटापट होतात तसं म्हटलं तर. तर आज येणार आहेत सायलीची आत्या, मोठी आत्या, आणि त्यांचे मिस्टर आज येणार आहेत. फवारणीसाठी मदतीला येणार आहेत ते. आणि फवारणी करायच्या वेळेला जे खूप कष्ट असतात खरं तर फवारणी, आंबा फवारणीसाठी. भाऊजी खातात ना. मोहर तर धरलेला आहे, त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच शेअर करेन, नक्की पहा. हे झाकण मारून आता ठेवलेलं आहे मॅरिनेशन करायला. एक अर्धा तास झाकण मारून ठेवलेलं आहे. 2 वायरिंग बरोबर 2 माणसं लागतात. आम्ही आपल्या घरी माणसं घेत नाही म्हणून 2 माणसं फवारणीला, 2 माणसं पाईप ओढायला आणि 1 मशीनवर लागतं. चेचायला हवे होते लसूण. द्या पलेता द्या. पलेताने चिसते. काय करणार हे असं कापून. तसं कसं फुकणी आहे. अण्णा सायली काहीतरी काय करायचं ये आता ना. फोडणी चिकनला फोडणी द्यायचं चाललंय आता. आंघोळ नको करू. भात का भात खाऊन टाका आता. मला नाही खाणार काय होतंय? आईना द्या जरा. मी खात नाही. आईला पचत नाही. पचत नाही कसं? चिकन पचत त्याचं? चिकन पचत नाही? संपवणार आहे? चिकन पचतं. एवढंच आहे आता. आई तुझे जरासा लसूण टाकली लसूण त्याच्यात काळं काळं येतं. बरं येतं. मध्येच काळं येतं. एक पत्ते मध्येच काळं काळं होतं. बॅटरी डाऊन झाली ती सांग ना. पुढंच घे ना ते. बॅटरी डाऊन झाली. त्याला पुढंच घे ना. 1 मिनिट. बॅटरीचा प्रश्न नाहीये. मी नाही दिसत आहे का? असू दे. हा?
अजून तिखट असतं. तोंडात लावायला ना. हे होतं आपल्याकडं माहिती नाही. किती टाकू? तो पण खडा पडला मोठा. कसला किती टाकतोय त्यात मिसळलं पुढे हवे. बघ असं दोन काय टाकणार तेच फक्त टाकलं दिसतं कमी कर पेट कमी करा आई. पकड नाही आणली. कशाला करपल ना खाली. घरपोल कसं तरी जी मी फोडणी देते ना ते बिना पाण्याची देते आता. आधी चिकन चांगलं शिजवून घ्यायचं आणि वरती पाणी ठेवून त्याच्यावरती ताट ठेवायचं झाकण, म्हणजे वाफेनं चिकन चांगलं शिजवून घ्यायचं आणि नंतर त्याला मसाला लावायचा. पाणी आणलं होतं ना म्हणजे. अरे मी आणलं होतं. तू वापरलंय. तू सगळंच घेतलं होतं. मी लसूण बिसून सगळी तयारी होती मी. लसूण बिसून सगळी तयारी ठेवली होती मी. त्याच्यावर पाण्याचं हे ठेवायचंय. काय लावणार आहे आधी मी काय करणार आहे, हे परातीमध्ये पाणी ओतलंय. आणि हे परातीत पाणी ओतलंय तर त्याच्यावर झाकण मारलं असं, म्हणजे काय होईल खालून करपणार नाही. चिकन झालं की झालं. भाकऱ्याच्या नंतर करायचं. अजून मसाला लावायचा आहे. आता हे बिना पाणी घातलेलं नाहीये मी. वरती फक्त झाकणामध्ये पाणी ठेवलेलं आहे. पाणी अजिबात मी घातलेलं नाही. हो दाखवते. अरे दाखवलं आतमध्ये शिजल्याशिवाय चांगलं शिजू द्यायचं. शिजल्यानंतर मसाला लावायचा. इथं जवळून येऊन दाखव. ये नाही तर अजून मी पाणी अजून सुद्धा घातलेलं नाहीये. अजून सुद्धा पाणी घातलेलं नाही. हे वाफेचं पाणी धरलेलं आहे. अजून चांगलं शिजू द्यायचं व्यवस्थित. 15 ते 20 मिनिटं जास्त. पंधरा मिनिटं झाली आहेत तरी सुद्धा मी अजून पाणी नाही टाकले. या परातीमध्येच पाणी आहे आणि या पाण्याची वाफ होऊन ते खाली जाते आणि त्याच्यावरती चिकन शिजते. अजून किती काय करता? मशीन लावतात. खायची मशीन. आम्ही जरा मस्करीत बोलतोय मालवणी भाषेमध्ये. कशाच सगळं करून फवारणीची. फवारणी करूची हा ना. आज फवारणी करूची हा आंब्यात. आज फवारणी करूची हा आंब्यात. तुला पुढे पुढे मला करायलाच लागतं. ते शिजले गेलेलं आहे. आग वरच्या बाजूला येते. आता व्यवस्थित मस्तपैकी शिजलेलं आहे. मस्त शिजलेलं आहे. आता मी काय करणार आहे, मसाला लावणार आहे. मागे जा. मसाला लावण्यासाठी मी हा जो मसाला आहे ना काय टाकणार. भाजलेला कांदा, लसूण, खोबरं, आलं यांचा मसाला लावलेला आहे मी. आत्ता चिकन चांगलं शिजू दिल्यानंतर मसाला लावलेला आहे.
मी. दाखव ना सायली जवळ अशी काय दाखवते. मसाला लावल्यानंतर दाखव, जवळून दाखव. मसाला लावलाय मी आता, घट्ट आहे पण त्याच्यामध्ये अजून पाणी घालायला पाहिजे. पण आमच्याकडे जास्त पाणी म्हणजे लपटप करतात, जास्त पातळ करत नाही. दिसतो मागे. थांब जरा, पाणी अजून पाहिजे. कशाची लावाला बस ना एवढं वर तरी कुठं आहे? तरी येणार की. आता पाणी टाकलंय मी आता. पाहिजे की यार, ते सगळं लय घट्ट आहे. तर चालू आहे ना ते. पाणी ह्याचं. एक पातेलं हे वरचं वर झालं. तुम्ही पाणी कर. शिजलेलं आहे ना? शिजलेलं आहे. बस झालं ना तेवढं. एवढं पण जास्त पण पातळ नको. एवढं बस झालं, जास्त पण नको जरा हे करायला म्हणून. तर फायनली हे असं चिकन झालेलं आहे बघा, चुलीवरचं चिकन.